नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आरपीआय पक्षाच्या वतीनं नवी मुंबईत साजरी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नवी मुंबई महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शीलाताई रमेश बोदडे यांच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील महापे हनुमाननगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे मागील 30 वर्षांपासून शीलाताई बोदडे यांच्या वतीनं संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. पाहुयात या भव्य जयंती उत्सव मिरवणुकीची काही क्षणचित्रे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री आठवले साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती आठवले यांच्या अध्यक्षाखाली आम्ही वर्षाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतोय. माता जिजाऊची जयंती करतो, माता सावित्रीबाईची जयंती करतो, माता रमाबाईची जयंती करतो पक्षाच्या वतीनं. आणि मी एवढं बोलून सर्वाला शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम, जय संविधान. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला विनम्र अभिवादन. कारण सालाबादप्रमाणे 30-35 वर्षापासून आम्ही या हनुमाननगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत आणि सर्वांच्या वतीनं साजरी करत आहोत. तरी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, समाज कल्याण न्यायमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे सन्माननीय आठवले साहेब आणि आमच्या नवी मुंबईचे पूर्वीचे शिवरामजी ओहोळ, महेशजी खरे साहेब जिल्हाध्यक्ष नवी मुंबईचे, आणि आम्ही सर्व आमच्या शीलाताई बोदडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी चांगली जोरदार जयंती साजरी होत आहे. आमच्या सर्व महिला आनंदाने घेत आहे, आमचे बांधव सर्व आनंद घेत आहे. सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आम्ही हे जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांची जयंती संयुक्त आम्ही साजरी करतो. आणि साजरी जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, आयुष्यभर आम्ही आहोत, तोपर्यंत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही उत्सव साजरी करतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.